धुळे महापालिकेच्या हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव एवढा वाढला आहे की रोज अनेक लोकांना ही कुत्री चावा घेत आहेत। त्यामुळे ही मोठी समस्या धुळे शहरात निर्माण झाली आहे। त्यानंतर आता महापालिकेच्या वतीने आता एका खाजगी कंपनीला ठेका देण्यात आला असून या सर्व भटक्या कुत्र्यांची निर्विजीकरण करण्याची जबाबदारी या कंपनीला देण्यात आलेली आहे। आणि त्यांनी आता 6 तारखेपासून हे निर्विजीकरण सुरू करण्यात आले। आपण बघू शकतो की आपण या सेंटरमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी ही जी काही भटकी कुत्री आहे त्यांच्यावर आता निर्विजीकरण करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी कुत्रे ज्या ठिकाणी मेल आणि फिमेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना डिवाइड करण्यात आलेलं आहे आणि ऑपरेशन केल्यानंतर या ठिकाणी कुत्र्यांचा आक्रमकपणा हा इथे कमी झालेला दिसतो। या ठिकाणी प्रत्येक कुत्र्यांवर व्यवस्थितरित्या ऑपरेशन करून या ठिकाणी उपचार केले जात आहेत। तर इतर कुत्र्यांना या ठिकाणी लसीकरण देखील केले जात आहे। या ठिकाणी आपल्या समवेत या ठिकाणचे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय नेमकं सांगाल, काय नेमकं इथं प्रोसेस चालते आहे? सर, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, आपला हा प्रोजेक्ट जो आहे हा 5 तारखेपासून सुरू झालेला आहे। 5 जूनपासून आपण याची सुरुवात केलेली आहे। तर सर्वप्रथम डॉगला सकाळी डॉग व्हॅननी कॅचिंग केलं जातं। कॅचिंग केल्यानंतर पकडल्यानंतर त्यांना या निर्विजीकरण सेंटरला आणलं जातं। इथं आणल्यानंतर डॉक्टरांच्या मार्फत सर्जरीच्या अगोदर त्यांचं चेकअप पूर्ण होते। चेकअप झाल्यानंतर त्यांना सर्जरी करून आपण 3 दिवस आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतो आणि 3 दिवस पूर्ण वॅक्सिनेशन, जंताची औषध, स्किन इन्फेक्शन या सर्वांचे औषधोपचार करून त्यांना परत त्यांच्या मूळ अधिवासात सोडून देतो। नक्कीच याचा जो काही केले जाणार यावर निर्विजीकरण, याचा परिणाम नेमका काय होणार आहे? तर यामुळे जे काही त्यांचं प्रजनन आहे त्यांची उत्पत्ती होणार नाही, त्यांची संख्या कमी होईल। ज्या काही आपल्याला त्यांच्या मेटिंग सीझनमध्ये ग्रुप किंवा टोळी फॉर्म होण्याचं हे दिसतं, चित्र दिसतं, ते टोळ्या फॉर्म होणार नाही। आणि जो डेडलीएस्ट आजार आहे रेबीज, या रेबीजचं आपण नक्कीचपणे निर्मूलन करू शकतो। आतापर्यंत नेमकं किती कुत्र्यांवर या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि अजून भविष्यात किती केले जाणार आहेत? आतापर्यंत आपलं 300 डॉगवरती जवळपास निर्विजीकरण शस्त्रक्रिया झालेली आहे आणि एकंदरीत पूर्ण 19 वार्डमध्ये धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची आपल्याला ही मोहीम राबवायची आहे। तरी हा जी काही मोहीम आहे ही मोहीम किती दिवसात नेमकी पूर्ण होईल आणि यावर नियंत्रण मिळवता येईल का? सर, ही कंटिन्यू या मोहिमेला आपल्याला सलग 3 वर्षापर्यंत चालू ठेवावं लागेल, जेणेकरून आपल्याला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।